सर, तुम्ही आज सभागृहात मागणी केली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुरस्कार द्या म्हणून. काय सांगाल त्याबद्दल आणि त्या संदर्भात काय पुढील आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी, त्यामुळे प्रथमतः तर मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सभागृहामध्ये आज मी एकमुखाने मागणी केली आणि तसं पत्र देखील माननीय सभापतींना दिलं की ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं बलिदान दिलं, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले, ज्यांच्या लेखनातून ज्यांच्या कवितातून ब्रिटिश घाबरले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा. आणि तो भारतरत्न विधान परिषदेच्या महाराष्ट्राच्या, कारण महाराष्ट्राचे ते होते, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत त्याचा एकमुखाने ठराव करून तो सरकारने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माननीय देशाच्या पंतप्रधान कार्यालयाला पाठवावा आणि सावरकरांचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न द्यावा ही मागणी मी केली. त्यामध्ये विरोधी सदस्यांनी, काही लोकांनी त्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु सभापतींनी पुन्हा एकदा बोलायला देऊन सावरकरांचा सन्मान झाला पाहिजे या भावनेतून पुन्हा एकदा मी ती मागणी केली. आणि राज्याचे संसदीय कार्यमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहामध्ये निवेदन केलं की अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही सभापतींना पाठवू आणि तसं तात्काळ पत्र त्यांनी माझ्याकडनं घेतलं आणि मला वाटतं लवकरच या अधिवेशन काळातच तशा प्रकारचा प्रस्ताव हा माननीय सभापतींकडे जाईल आणि त्यानंतर हा प्रस्ताव हा माननीय पंतप्रधान कार्यालयाला पाठवला जाईल. आज स्वतंत्रवीर सावरकर जी की पुण्यतिथि का दिन है. मैं उन्हें विनम्र अभिवादन करता हूँ और आज के दिन में ही स्वतंत्रवीर सावरकर ने देश के स्वतंत्र के लिए जो योगदान दिया है, जो बलिदान दिया है, वो कोई भारतवासी या कोई भी भारतीय नागरिक भूल नहीं सकता. उनके लेखन से, उनके कविता से ब्रिटिश सरकार भी डरती थी. ऐसे स्वतंत्रवीर सावरकर को देश का सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न पुरस्कार, मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार दिया जाए, ये मांग मैंने आज सभागृह में रखी. विरोधकों ने उसमें हल्ला गुल्ला मचाने की कोशिश की. उनको शायद ये विषय लोगों तक पहुंचाना नहीं था, लेकिन सभापति को फिर से मैंने विनती करने के बाद फिर से ये मुझे सभागृह में प्रस्ताव देने के लिए सभापति ने मुझे चांस दिया. उस वक्त संसदीय कार्यमंत्री सम्माननीय चंद्रकांतदादा पाटिल भी सभागृह में उपस्थित थे और उन्होंने निवेदन में ये कबूल किया कि मेरे पत्र के ऊपर तत्काल वो माननीय सभापति को वो प्रस्ताव सादर करेंगे. सभापति उस प्रस्ताव को एक मत से सम्मत कर माननीय देश के पंतप्रधान पीएमओ ऑफिस को वो भेजेंगे और आने वाले कुछ दिनों में ये प्रस्ताव भी पारित होगा और मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार स्वतंत्रवीर सावरकर को मिलेगा. इससे मुझे बहुत आनंद हो रहा है. क्या लेट लगी भी नहीं ना स्वतंत्रवीर सावरकर जी को अपने 75 साल पूर्ण हो गए? देखिए इतने साल तक कांग्रेस ने इस देश पे राज किया. इतने साल तक कांग्रेस ने स्वतंत्रवीर सावरकर का अपमान करने की कोशिश की. राहुल गांधी तो आज भी अपमान कर रहे हैं. मुझे लगता है आज सावरकर का सम्मान होना ज़रूरी है. भारतीय जनता पार्टी और एनडीए की सरकार में स्वतंत्रवीर सावरकर की पूरी तरीके से सम्मान किया जाएगा और आने वाले दिनों में सावरकर जी को मरणोत्तर भारत रत्न मिलेगा. तुमच्या या मागणीचं ठाकरे गटाकडून कोणी समर्थन केलं का किंवा तुम्हाला कोणी ते भेटले का? सभागृहात कोणच उपस्थित नव्हते. मला वाटतं की निश्चितपणे ठाकरे देखील या गोष्टीचं असमर्थन करणार नाहीत. निश्चितपणे ते समर्थन करतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य सैनिक तर होतेच, परंतु ते एक महाराष्ट्राची शान देखील होते. या देशाची शान होते, या देशाची बाण होते. त्यामुळे मला नाही वाटत की यामध्ये कोणी विरोध करेल आणि जो विरोध करेल तो या देशाचा नागरिक नाही असं मी समजेन. थँक्यू.